महापालिका निवडणूक रणधुमाळी बिनविरोध निवडणुकांचा सविस्तर अहवाल द्या। निवडणूक आयोगाने आता राज्यातील सर्व यंत्रणांना आदेश दिलेले आहेत। निवडणूक आयोगाने बिनविरोध निवडणुकांचा सविस्तर अहवाल मागवलाय। उमेदवारांनी माघार केव्हा घेतली, तेव्हा त्यांच्यावर काही दबाव होता का, याची शहानिशा करून सविस्तर अहवाल निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी यांच्याकडे मागवला आहे। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले। चेतन, काय अधिकची माहिती? निश्चितच नीलम, काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटच्या मुदत होती आणि या मुदतीमध्ये आपण पाहत असू महाराष्ट्रामध्ये हजारो उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज आहेत ते मागे घेतलेले आहेत। मात्र दरम्यान महाविकास आघाडीने आता यावरती आक्षेप घेतलेला आहे। आपण जर पाहिलं असेल जवळपास 44 ठिकाणी भाजपचे उमेदवार आहेत ते बिनविरोध, तर 22 ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार आहेत ते बिनविरोध निवडून आलेले आहेत। इतर पक्षांचे पण उमेदवार पकडले जवळपास 70हून अधिक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बिनविरोध निवडणुका झालेल्या आहेत। आणि मग या अशा प्रकारे निवडणुका होत असताना कुठेतरी उमेदवारांवरती ज्यांनी अर्ज मागे घेतलेले आहेत, अपक्ष उमेदवार होते, विरोधी पक्षाचे उमेदवार होते, त्यांच्यावरती दबाव होता, पैशाचा वापर झालेला आहे असाही आरोप आहे तो महाविकास आघाडीने केलेला आहे। आणि या आरोपानंतर आरोपाची आणि तक्रारीची दखल घेत आता राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भातील जो अहवाल आहे तो 28 महापालिकांमधून जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्याकडून मागवलेला आहे। या संदर्भात सीसीटीव्ही फुटेज प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कक्षामध्ये लावलेलं असतं, त्याचीही तपासणी केली जाणार आहे। परिणामी खरंच दबाव आणि पैशाचा वापर करून हे अर्ज मागे घेतलेले आहेत की लोकशाही पद्धतीने अर्ज मागे घेण्यात आलेले आहेत याची तपासणी केली जाणार आहे। नीलम जी, धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।